कालगाव तालुका कराड जिल्हा सातारा येथील लोकप्रिय आदर्श युवा सरपंच व आईसाहेब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय सोमनाथ रमेश चव्हाण भाऊ यांना गोवा विधानसभा सभापती डॉक्टर गणेश गावकर यांच्या शुभ हस्ते गोवा येथे महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित प्रतिष्ठेच्या द प्राईड ऑफ इंडिया भास्कर पुरस्कार प्रदान करून नुकताच सन्मानित करण्यात आला। पणजी गोवा येथील कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात झालेल्या या सोहळ्यास व्यासपीठावर आमदार चंद्रकांत शेटे, माजी उपमुख्यमंत्री, कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत बाबू कवळेकर, ढेम्पो कॉलेजचे प्राचार्य मनोज कामत, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल सामंत, दैनिक तरुण भारत गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर, संस्था अध्यक्ष राजीव लोहार, महिला विभाग अध्यक्ष मनीषा लोहार आदी मान्यवरांची उपस्थिती होती। माननीय सोमनाथ रमेश चव्हाण भाऊ, संस्थापक अध्यक्ष आईसाहेब प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, कालगाव तालुका कराड जिल्हा सातारा। भाऊंचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला। कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। त्यातून भाऊंच्या आईसाहेबांनी रोजगार करून प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद कालगाव येथे, माध्यमिक शिक्षण श्री समर्थ हायस्कूल कालगाव येथे पूर्ण केलं व कराड येथे 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले। घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शिक्षण थांबवून मुंबई येथे रोजगारासाठी जावं लागलं। भाऊंना लहानपणापासून समाजकार्याची आवड होती। भाऊंचं समाजकार्य बघून संपूर्ण गावाने भाऊंना बिनविरोध सरपंच केला। आईसाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमाने समाजकार्य व लोकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवल्या। त्यामुळे प्रचंड जनसमुदाय जोडला गेला। आज आईसाहेब प्रतिष्ठानचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर सुद्धा आहेत। बिनविरोध निवड होताच कालगावमध्ये सर्वात मोठी अडचण पिण्याच्या पाण्याची होती। हे भाऊंनी समजून घेऊन स्वतःची 2 गुंठे जागा गावासाठी दान करून विहिरी खणून दिली व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला। भाऊंना आदर्श सरपंच पुरस्कार व महाराष्ट्र गौरव पुरस्कार देखील मिळाला आहे। आईसाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम खालीलप्रमाणे: महाराष्ट्रातील सर्वात मोठे 1 दिवसीय रक्तदान शिबिर राबवण्यात येतं व हे रक्त गरजूंना मोफत उपलब्ध करून दिलं जातं। भाऊंजवळ वडवली तालुका कराड येथील महिलांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे असं सांगितलं। भाऊंनी स्वखर्चाने बोर मारून मोटार टाकून पाण्याचा प्रश्न सोडवला। कालगाव येथे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। कराड तालुका संपूर्ण सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये शाळे उपयोगी साहित्याचं वाटप, होतकरू विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा, कालगाव येथे भव्य रामनवमीचं आयोजन, महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम, कालगाव येथील मातंग वस्ती येथे पेपर ब्लॉक बसवण्यात आला। कोल्हापूर, इस्लामपूर व सातारा येथे मतिमंद मुलांच्या शाळेत खाऊ व शालेय उपयोगी साहित्याचं वाटप, शालेय ड्रेसचं वाटप, वारकरी शिक्षण संस्थेला आर्थिक मदत व विद्यार्थ्यांना वारकरी पोशाख वाटप। महिला दिनानिमित्ताने महिलांसाठी विविध उपक्रम, कालगावमधील धनगर वस्ती व बिगा वस्ती येथील महिलांनी रस्त्याची समस्या भाऊंजवळ मांडली। तो रस्ता शेतकऱ्यांच्या वादामुळे रखडला होता। पावसामुळे रस्त्याची अत्यंत दुरावस्था होत होती। भाऊंनी समजून घेऊन प्रथमतः सर्व शेतकऱ्यांना विनंती करून स्वखर्चाने दोनही रस्त्याला मुरुम टाकून जेसीबीने लेवल करून रोड रोलर मजबूत करून घेतला व धनगर वस्ती येथे डांबरीकरणही झालं आहे। हा रस्ता गेली 30 ते 35 वर्ष रखडला होता, तो भाऊंनी पूर्ण करून दाखवला। कालगाव येथे अजून एक मोठी समस्या होती, ती म्हणजे स्मशानभूमीची। स्मशानभूमी मुस्लिम समाजाच्या मालकीची होती। भाऊंनी सर्वांसोबत चर्चा करून स्वखर्चाने जागा लेवल करून घेतली व ग्रामपंचायतीच्या फंडातून संरक्षण भिंत बांधून पेपर ब्लॉक बसवले व सुशोभीकरण करून वृक्षारोपण करण्यात आलं। भाऊंच्या समाजकार्याची दखल घेऊन मुस्लिम समाजानेही काम करण्यास परवानगी दिली। धनगर वस्ती व बिगा वस्ती येथील महिलांनी भाऊंजवळ शाळेतील विद्यार्थ्यांना चालत जावे लागत आहे। शाळा लांब असल्यामुळे उन्हाचा व पावसाचा त्रास होत होता। विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून भाऊंनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना शाळेत सोडायला व घरी जाण्यासाठी गाडीची सोय करून दिली। कवठे तालुका कराड येथील शाळेत स्वखर्चाने रंगकाम करून दिलं। कवठे तालुका कराड येथे खो खो, कबड्डी व कुस्तीसाठी माती टाकून खेळाडूंना स्वखर्चाने स्पोर्ट्स किट देण्यात आले। यासह विविध कार्यांची दखल घेऊन त्यांना भास्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। माननीय सोमनाथ रमेश चव्हाण, संस्थापक अध्यक्ष आईसाहेब प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, कालगाव जिल्हा सातारा यांना द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।